शाळेतील स्नेहसंमेलनात गेलेली 13 वर्षीय शाळकरी मुलगी अमरावती शहरातून 1 जानेवारीला अचानक बेपत्ता झाली होती। यात तिच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोघांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार करताच सिटी कोतवाली एपीआय पूजा खांडेकरसह सिटी कोतवाली डीबी पोलिसांनी दिवस रात्र शोध मोहीम राबवली। तर दुसरीकडे शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस पथकाने सुद्धा शोध मोहीम राबवली। अशात अखेर 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले, तर त्या मुलीला 12 जानेवारीला सुखरूप अमरावतीत आणले। तात्काळ शोध घेतल्याने आता मुलींच्या नातेवाईकांनी एपीआय पूजा खांडेकरसह डीबी पोलीस टीम आणि गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचे आभार मानलेत। एरवी अनेक ठिकाणी आपण पाहिले असता अनेक पोलीस स्टेशन हद्दीतून अनेक मुलीसह वृद्ध नागरिक बेपत्ता होण्याची घटना घडत आहे। अशात अनेक मिसिंगच्या घटनेत पोलीस शोध लावत आहे, तर अनेक प्रकरणात अद्यापही शोध लागलेला नाही। एका प्रकरणात मात्र शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी एका प्रकरणात जातीने लक्ष टाकून त्यांच्या पोलीस पथकाने कौतुकास्पद कारवाई केली आहे। 1 जानेवारीला एका शाळेत असलेल्या स्नेहसंमेलनात गेलेली 13 वर्षीय शाळकरी मुलगी अचानक बेपत्ता झाली। त्याच प्रकरणात तिच्या नातेवाईकांनी शहरातील एका पोलीस स्टेशन जाऊन फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली। यातच त्यांनी 2 मुलांच्या विषयी माहिती सुद्धा दिली। याच प्रकरणात सिटी कोतवाली एपीआय पूजा खांडेकर सह डीबी पोलीस पथक शोध मोहिमेला लागले। सायबर पोलिसांच्या संपर्कात राहून मुलाचे लोकेशन घेण्यात आले। या मोहिमेत पथकाने अनेक जिल्ह्यात शोध घेतला, तर शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सुद्धा गुन्हे शाखा पथकाने सर्वत्र शोध मोहीम राबवली। अखेर पोलीस पथकाने या प्रकरणात नागपूर येथून नांदगाव पेठ मार्गाने येणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले। त्यांच्यासोबतच 13 वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीला ताब्यात घेऊन 12 जानेवारीला सायंकाळी संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले। सायंकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली असून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। संवेदनशील प्रकरणात तात्काळ लक्ष घालून काहीच दिवसात अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्याने मुलीच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली एपीआय पूजा खांडेकरसह सिटी कोतवाली डीबी पोलीस आणि पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले आणि त्यांच्या पोलीस पथकाचे आभार मानले आहे।